हॅलो स्टुडंट, 2 दिवसापूर्वीच आपल्याला स्कॉलरशिपची अंतरिम उत्तरसूची उपलब्ध झालेली आहे. ती उत्तरसूची ओपन करून तुम्ही तुमचे मार्क्स बघू शकता आणि त्या उत्तरसूचीमध्ये जर काही आक्षेप किंवा ऑब्जेक्शन असेल तर ते कसं करायचं ते आज आपण पाहू. माझ्या माहितीनुसार इयत्ता 8वी साठी कोणताही आक्षेपार्ह क्वेश्चन नाहीये. 5वी साठी फक्त बुद्धिमत्ता चाचणीमधील म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट मधील IT मधील 2 प्रश्न असे आहेत की ज्याच्यावरती आपण आक्षेप घेऊ शकतो, म्हणजे त्याचे एकापेक्षा जास्त उत्तर निघतायत असे 2 क्वेश्चन आहेत. त्याचं ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ती प्रोसेस आज आपण बघणार आहे. आम्ही तुम्हाला ग्रुपवरती एक लिंक शेअर करू किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक जॉईन केलेली असेल. त्या लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली दिसेल. ह्या विंडो मध्ये बघा, फेब्रुवारी 2024 उत्तरसूची याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला अशी उत्तरसूची मिळून जाईल. ह्याच्यावरती स्टँडर्ड 5 आणि स्टँडर्ड 8, स्टँडर्ड 5 वरती क्लिक केलं तर तुम्हाला 5th ची आन्सर की मिळणार आहे. स्टँडर्ड 8 वरती क्लिक केलं की तुमचा जो रिस्पेक्टिव्ह सेट आहे ABCD त्याची आन्सर की तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता. आता इथं बघा, त्याच्या खाली बघितलं आपण तर ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर ह्याच्यावरती आपण क्लिक केलं तर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे आपण बघूया. बघा, पहिली गोष्ट हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून जाईल बघा, स्टँडर्ड इयत्ता सिलेक्ट करायचं. जर मुलगा 5वीत असेल तर PUP म्हणजेच प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन, आणि जर 8th मध्ये असेल तर प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन. PUP सिलेक्ट करा. 5th चे करतोय, 8th साठी कुठलेही क्वेश्चन नाहीयेत. ओके, नेक्स्ट तुमचा बैठक क्रमांक, तुम्हाला जो बैठक क्रमांक जो काय असेल तो मिळालेला असेल. मी इथे एका विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक टाकतो. तुम्ही तुमच्याकडे जो तुमचा बैठक क्रमांक असेल तो इथं टाकून घ्या. नेक्स्ट UDISE कोड ह्याची काही गरज नाहीये. जिथं स्टार केलाय ते ऑप्शनच फक्त आपल्याला भरायचे. ओके, पहिल्यांदा इयत्ता आहे, नंतर बैठक क्रमांक आहे, नंतर खाली बघा पेपर क्रमांक आहे. आता आपण इंटेलिजन्सचे क्वेश्चन चॅलेंज करतोय, म्हणजे तो इंटेलिजन्स आपल्याला पेपर 2nd मध्ये येतो. पेपर 1st हा भाषा आणि गणिताचा असतो. पेपर 2nd सिलेक्ट करा. त्याच्या खाली बघा विषय, विषय आपला इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, तो आपण सिलेक्ट केला. तुमचं जे काही परीक्षेची मीडियम होतं, माध्यम होतं, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश, ते सिलेक्ट करून घ्या. ह्या विद्यार्थ्याचा मराठी मीडियम मधून पेपर होता. जर तुम्ही सेमी मधून नोंदणी केली आहे का असा ऑप्शन जर तुम्ही केली असेल तर यस करा, अदरवाइज नो करा. हा ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही सेमी मधून नोंदणी केली असेल तर. नेक्स्ट, क्वेश्चन पेपर सेट कोणता होता तुमचा, क्वेश्चन पेपर सेट कोणता होता ते इथं सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमचा A होता, B होता, C होता, D होता, ते इथं सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचा क्वेश्चन पेपर सेट A होता तर इथं A सिलेक्ट करा. क्वेश्चन पेपर सेट B होता तर B सिलेक्ट करा. ओके, आपण आज A सेटचं फक्त बघणार आहे. तुमचे जे रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन पेपर सेट असतील त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये जे काही क्वेश्चन नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत, ते एकदा चेक करून घ्या. आता बघा, आक्षेपाचा प्रश्न क्रमांक म्हणजे जो काही आपल्याला प्रश्न चॅलेंज करायचा आहे त्याचा प्रश्न क्रमांक आपण पहिल्यांदा 31 नंबरचा प्रश्न चॅलेंज करतोय, 31 नंबर. मी त्यासाठी इथं 31 सिलेक्ट करून घेतलं. पर्याय क्रमांक, आता बघा 31चं त्यांनी आन्सर मध्ये 31चं त्यांनी आन्सर की मध्ये 3 दिले. इथं 2 ऑप्शन दिसतात बघा, तुम्हाला 2 रो दिसत आहेत. 1 2 3 4 ऑल रॉंग, 1 2 3 4 ऑल करेक्ट.
त्यात पहिली जी रो आहे तिथं जे काही तुम्हाला अंतरिम प्रश्नपत्रिकेत दिलाय तो सिलेक्ट करायचा. म्हणजे इथं 3 दिलाय त्या प्रश्नपत्रिकेत तो सिलेक्ट करा. आणि खाली स्पष्टीकरणामध्ये आपला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 असे दोन्हीही उत्तर येत आहेत. हे दोन्हीही सिलेक्ट करून घ्या. जर तुमचा 1 येत असेल तर त्या 1चं स्पष्टीकरण देणं त्यांना गरजेचं आहे. म्हणून मी इथं माझ्याकडं पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 अशी दोन्ही उत्तर येत आहेत. मी ती इथं दोन्ही सिलेक्ट करून घेतली. खाली जर बघितलं तर आक्षेपाचे विवरण म्हणजे डिस्क्रिप्शन द्यायचं आपल्याला की हे उत्तर का बरोबर आहे. त्याच्यासाठी बघा मी हे कॉपी करून ठेवलेले आहेत. इथं बघा पर्याय प्रश्न क्रमांक 31 सेट ए हे मी त्याचं उत्तर लिहून ठेवलेलं आहे. हे तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाईल. हे कसं येतंय काय येतंय हे आहे असं कॉपी करून तिथं पेस्ट करा. जी काय आपली विंडो असेल इथं पेस्ट करा. त्यांनी दिलंय डिस्क्रिप्शन मध्ये, इथं पेस्ट केलं बघा. इथं सगळं उत्तर तुमचं व्यवस्थित दिसून जाईल. आता हे केल्यानंतर तुम्हाला चूज फाईल म्हणून येते. म्हणजे जे काही आपण आन्सर लिहिले ते तुमच्या हँड रायटिंग मध्ये इथं अपलोड करून द्या. ती जी आपण फाईल आहे ती PDF असावी किंवा JPG असावी. बरोबर. शक्यतो PDF करा, साईज कमी राहून जाईल. PDF आता चूज करताना जे काय आपलं डॉक्युमेंट असेल ते चूज केलं पाहिजे. ओके. आता हे चूज करायला तर चूज फाईल वरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फाईल्स ओपन होऊन जातील. तिथला तुम्ही जो क्वेश्चन अपलोड करायचा आहे ती फाईल सिलेक्ट करा आणि ओपन करा. हे झाल्यानंतर फक्त सबमिट बटन वरती क्लिक करा. तुमचा क्वेश्चन अपलोड होऊन जाईल. बघा मी पुन्हा एकदा सांगतो की जो काही क्वेश्चन तुम्हाला अपलोड करायचा आहे, ज्या काही क्वेश्चन वरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ती वेबसाईट आम्ही तुम्हाला ग्रुप वरती देऊ. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. त्यात इयत्ता, तुमचा बैठक क्रमांक, पेपर नंबर, विषय, माध्यम ह्या काही बेसिक माहिती आहेत त्या भरा. त्यानंतर तुम्हाला कुठला क्वेश्चन आक्षेप करायचा आहे ते घ्या. त्याच्यानंतर इथं फक्त कन्फ्युजन करू नका. जी काही पहिली रो आहे तिथं अंतरिम उत्तरपत्रिकेत दिलेलाच पर्याय निवडा आणि खालची जी रो आहे तिथं तुमचे जे काय पर्याय येत आहेत ते निवडा आणि त्याच्या खाली आक्षेप त्याचे स्पष्टीकरण द्या आणि खाली फाईल अपलोड करा. हे केल्यानंतर इथं सबमिट म्हणा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं येऊन जाईल बघा, युअर ऑब्जेक्शन सबमिटेड सक्सेसफुली. इथं ओके करा. ओके. तसंच आता आपल्याला दुसरा प्रश्न अपलोड करायचा आहे. त्याच्यासाठी सेम वेबसाईट पुन्हा एकदा ओपन करा आणि तोच क्वेश्चन दिलेली माहिती आहे अशी भरा. इथं आक्षेपाचे प्रश्न क्रमांक इथं आता आपल्याला पुन्हा एकदा सेट ए मधला 62वा प्रश्न आक्षेप करायचा आहे. त्याचं अंतरिम उत्तर सूचीत 1 पर्याय दिलाय व आपलं उत्तर हे 4 येतंय म्हणून मी खालच्या रोला 4 सिलेक्ट केलं आणि इथं जे काय डिस्क्रिप्शन तुम्हाला ग्रुप वरती मिळाले ते अपलोड करून द्या. बघा सेट ए प्रश्न क्रमांक 62 जो काय तुमचा रिस्पेक्टिव्ह सेट असेल तो इथं सेट क्रमांक टाका. जो काय तुमचा प्रश्न क्रमांक असेल तो इथं टाका. ओके. चला धन्यवाद.